राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्याच्या कर्जमाफीला आता मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आली असून 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे। या संदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतं आपण ते जाणून घेऊया। मला सांगा, आता शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा जवळपास आता सरकार करणार आहे आणि मंत्रिमंडळामध्ये त्याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं याचं? साहेब, आता खरीपाची पेरणी तोंडावर आलेली आहे। शेतकरी पहिलेच कर्जाच्या बोजाखाली दबलेले आहेत। त्याच्यानंतर खताचे, रासायनिक खताचे भाव दीडीनं वाढलेले आहेत आणि शासन नुसतं जाहीर करते, त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करायला पाहिजे। तसेच सरसकट 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ कर्जाचा भेटला पाहिजे आणि तसेच हे कर्ज माफ झाल्यानंतर लगेच नवीन पीक कर्ज देण्यात यावे, बस ही शासनाकडे माझी मागणी आहे। कर्जमाफीबद्दल समाधानी आहात तुम्ही? तशी समाधानी नाही, पण आता काय ना काय फुलाची पाकळी भेटायला पाहिजे। बापू, तुम्हाला काय वाटतंय कर्जमाफीची घोषणा? कर्जमाफीचा असं आहे, मंत्री महोदय निष्कर्ष लावतात, ते निष्कर्ष लावाय न पाहिजे। सरसकट 2 लाखापर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि लवकर व्हायला पाहिजे, कारण पेरणीचे दिवस येऊन ठेपलेले आहेत। पेरणी झाल्याच्या नंतर कर्जमाफी होऊन आमचा काही शेतकऱ्याचा उपयोग होणार नाही। पेरणीच्या वेळी नव्यानं कर्ज द्यायला पाहिजे। पेरणीच्या वेळी नव्यानं आम्हाला कर्ज मिळायला पाहिजे। आता जर माफी झाली तर पेरणीच्या वेळी आम्हाला कर्ज मिळेल आणि निष्कर्ष न लावाय पाहिजे। सरसकट कर्जमाफी 2 लाखापर्यंत शेतकऱ्याची व्हायला पाहिजे। दुष्काळानं शेतकरी भाजून चाललाय। कर्जमाफी केली आहे, समाधान वाटते काय? नाही, समाधान नाही, पूर्ण झाल्याशिवाय समाधानी नाहीच। कर्जमाफी होत नाही, जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, लाभ मिळत नाही, निष्कर्ष लावत नाहीत, तोपर्यंत समाधानी नाही। आणि दुसरा एक विषय राहिला, अख्खा मराठवाडा दुष्काळात भाजत आहे, पण आमचं शिरसम मंडळ विम्यातून पण वगळवलंय। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी म्हणून समाधानी आहेत? समाधान तेव्हाच होईल ज्यावेळेस शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पडले जातील। सरकारला माझी हीच एक विनंती आहे की ज्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 1.5 लाख रुपयाच्या कर्जमाफी योजनेसारखी जागतिक अटी न लावता, जशी उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली होती, डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये आले होते, त्या पद्धतीमध्ये कर्जमाफी केल्यास सरकारचं स्वागतच आहे। आणि आम्ही सरकारच आमचं मायबाप आहे ना, मग सरकारनं आता हे जे निर्णय जाहीर केला हे योग्य वेळी निर्णय जाहीर केला, कारण आता येणारे आमचं पेरणीचा हंगाम आहे। आम्हाला खता बियाचे भाव वाढलेले आहेत, थोडासा दिलासा का होईना भेटून जाईल। लवकरात लवकर त्यांनी ते निर्णय जाहीर करावा आणि डायरेक्ट खात्यात पैसे यायला। तुम्हाला काय वाटतंय? कर्जमाफीची मंत्रिमंडळामध्ये जवळपास त्याला संमती दिली आहे, मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळालेली आहे। शेतकरी म्हणून तुम्हाला याचा फायदा कसा होईल आणि या कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे हे शेतकऱ्यांसाठी खूप चांगला निर्णय आहे। पण जे आज 1400चं पोतं होतं 20,013, आज ते 1900 रुपयाला मिळत आहे। मग त्यांनी 2 लाख दिले काय आणि शेतकऱ्याकडून वसूल केले काय, याच्यात त्याला काय फारसा फरक पडत नाही। पण कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांनी सर्वांनी त्याच्यावर एक समिती नियुक्ती करायला पाहिजे आणि सर्व खता बियाचे रेट कसे हे राहतील, औषधाचे रेट। आता 1000 रुपयाची बॉटल कृषी केंद्र महागाई झाली। मला हे सांगा, जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली आहे त्या संदर्भात तुम्ही समाधानी आहेत का? नाही, जोपर्यंत आम्हाला त्याचा GR भेटत नाही, आमची माफ झाली आम्हाला कळत नाही, लाभ मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कसं मान्य करावं की झाली का नाही झाली? असे कितीक वर्षापासून कर्जमाफी होत चालली, पण आम्हाला लाभ मिळाल्याशिवाय आम्ही कर्जमाफी करायला धरणार नाही। तर हे हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी आहेत। कर्जमाफी संदर्भामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत। जी कर्जमाफी झाली आहे त्याबद्दल शेतकरी दिलासा व्यक्त करतायत, परंतु जोपर्यंत याचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत या कर्जमाफीचा फायदाही कसा होणार अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। आणि त्यामुळं या कर्जमाफीबद्दल एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातल्या प्रतिक्रिया संमिश्र पाहायला मिळत आहेत। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली।